नीरव, तुला मँगो फ्लेवर आवडतो? येस. मग तू मलाई कुल्फी का घेतली? आता तुझे सजेशन मी कधी नाकारतो का सांग मला? पण का, म्हणजे तू माझे सजेशन्स का नाही नाकारत? कारण तुझे सजेशन नेहमी चांगलेच असतात म्हणून. हे घे ना, सावकाश. तू फक्त बघ आपण काय करणार आहे ते. ही परी, तुझ्या बर्थडेच्या दिवशी आपण तुला प्रॉमिस देतो, बस आपण सायली आणि नीरवचा करणार म्हणजे करणारच. ओ मॅडम, लिफ्ट हवी का? लिफ्ट. काय बोलला? सायली नीरव. बावळट का असं केलंस तू? अगं तुझ्यामुळे त्याला पडला असता फटका. तो घाबरला. हो दादा, तुम्हाला सॉरी. अगं नुसतं ग. तुला वाटलं सकाळी सकाळी कोणतरी आला मवाली तुला त्रास द्यायला? हो मग काय, तेच वाटलं तुला पण पडला असता फटका. मी मग चल. एनिवे, काय मग आजचा काय प्लॅन? प्लॅन आजच काही नाही, पण शक्य झालं ना तर परीचा बर्थडे आज पण सेलिब्रेट करूया असं म्हणते. म्हणजे? अगं म्हणजे कालचा पूर्ण दिवस केवढा भारी गेला ना त्या मुलांसोबत. सो ना मला असं खूप वाटतंय की आपण त्यांना भेटायला जावं आणि थोडा वेळ का होईना स्पेंड करावा. हो यार, त्यांच्याबरोबर असा वेळ घालवला की सगळं टेन्शन गायब झाल्यासारखं वाटतं ना. आपण महिन्यातून एकदा सायली बॉन्डिंग रे, बॉन्डिंग, दुसरं काय. चल तर मग ना आपण ना महिन्यातून एकदा तरी त्यांना भेटायला जायचं बस. येस, ग्रेट. हे मनवाला सांगूया. अरे का नाही, लगेच. झोपली असेल का बिचारी? हे उठली असेल, वाजले बघ किती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मनवा. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाइफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. हाय मनवा. हाय. हे काय सकाळी सकाळी तुम्ही दोघंही एकत्र? हो, मी वॉकला आले आणि सर सायकलिंगला आलेत. बरं ऐक, तुला ना काहीतरी सांगायचंय. या सकाळच्या फ्रेश हवेत ना आम्हाला एक फ्रेश आयडिया सुचलीये. कसली आयडिया? हा बघ, आयडिया अशी आहे की म्हणजे आपला कालचा जो काही एक्सपिरियन्स होता अनाथ आश्रमामधला, सो असं आम्हाला खूप वाटतं की आपण महिन्यातनं एकदा तरी ना अनाथ आश्रमाला भेट द्यायला हवी. व्हॉट्स इट? अरे वा, आयडिया मस्त आहे. आणि अरे तसंही तिथल्या मुलांबरोबर एक दिवस जरी घालवला ना तरी महिन्याभराचं टेन्शन गायब होतं. है ना, मी पण हेच म्हटलं आता. मग आपण जाऊया ना महिन्यातून एकदा, सगळे जाऊया. येस, चालेल, नक्की जाऊयात. बरं गाईज, मी आता फोन ठेवते, जस्ट उठलीये. तू आत्ता उठलीयस? वा वा, काय बाबा, बरं असतं राजेंचं. निवांत उठतात काय, छान आवरून तयार होऊन येतात काय.
आणि आम्ही काय बाबा सकाळी सकाळी चालतोय इकडे. ए सायली प्लीज, आता आता तिचं वजन आटोक्यात यात तिची काय चूक ना बिचारची, काय म्हणवा, बरोबर की नाही? हा कमाल कमाल, म्हणजे वा नीरव, मी इतकी दाद देते ना तुझ्या या लॉजिकची. म्हणवा म्हणजे याला असं म्हणायचंय की मी वॉकला येते कारण मी जाडी आहे. ए म्हणवा, मी असं काही म्हणलंय? मी असं काही म्हणलं? असं म्हणलं नाही पण. हॅलो म्हणवा, हॅलो. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय काय गंमत नाही आली बाबा? म्हणजे तुझं गुड मॉर्निंग मला नेहमी एनर्जी देतात, पण आज माझ्या पिल्लालाच एनर्जीची गरज आहे असं दिसतंय. काय झालंय? काय झालंय? तू सजेस्ट केलं होतंस ते योग्य आहे, पण कठीण आहे. काय? पेशन्स ठेवणं? हा, कठीण तर आहे, बट यू हॅव टू. पण आता असं काय झालंय की ज्यामुळे तू एवढी रेस्टलेस आहेस? डॅडा, आय एम नॉट शुअर, पण मला असं वाटतंय की नीरव आणि सायली. डॅडा तू हसतोयस काय? मी खूप सिरियसली सांगतेय. मला खरंच खूप रेस्टलेस वाटतंय. रिलॅक्स. हे बघ, तू असा विचार करून गोष्टी आणखीन कॉम्प्लिकेट होतील. टेक इट इझी. खूप नाजूक विषय आहे हा, आणि तो तसाच हँडल करायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, एखादी गोष्ट जर तुझी असेल ना, तर ती तुझ्यापासून कितीही दूर जाऊ दे, योग्य वेळ आली की ती तुझ्याकडेच येईल. बिलीव्ह मी. तुमच्यापैकी कोणीच हे नातं, प्रेम या गोष्टी घडवायला जाऊ नका. त्यांना स्वतःहून घडू देत. त्याच्यातच गंमत आहे, गोडवा आहे, रिअल सोल आहे. डोंट मेक इट आर्टिफिशियल. लेट जस्ट थिंग्स फ्लो. येतंय का लक्षात? परी, हाय, बिलेटेड हॅपी बर्थडे. काल ऍक्च्युली विसरलो म्हणून आज विश करतोय. अरे इट्स ओके. हे बघ, तू मला बर्थडे विश करायचं विसरलास ना तरी मला काही फरक पडत नाही. अगं असं का बोलतेस? मी जस्ट. अरे नाही नाही, हे बघ, मी खरं ते सांगते. म्हणजे तू सोबत नसताना सुद्धा माझा कालचा दिवस इतका भारी गेलाय. विचार का? का? कारण तू सोबत नसलास ना तरी माझे जिगरी 6 दोस्त माझ्या सोबत आहेत, आणि ते सोबत असले की माझा वाढदिवसच काय तर येणारा प्रत्येक दिवस हा भारीच जाणार आहे. तू आता माझा बर्थडे कायमचा विसरलास ना तरी हरकत नाही. ओके, जा, बाय. लय 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 भारी सम्राट? पिचकारी जोडीला लायकांसट रे, जोडीला आजची त्याची धमाल गाणी, त्याची मंगल गाणी, त्याची गंगल गाणी, त्याची गंगल गाणी. काय काय चाललं नाही तुझं? वेड्यासारखं करतोस काय? आता दाखव. मामाच्या ओळखीने ना 2 पासेस मिळाले. भारी ना? आई शपथ, थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप 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 थँक्यू सांग तुझ्या मामांना. का? तू कशाला थँक्यू? अरे असं काय करतोस? अरिजित सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टचे पासेस दिले, त्यांना थँक्यू नको का म्हणायला? थँक्यू तर बोलायला पाहिजे, पण हे पासेस आपल्यासाठी नाहीये. म्हणजे निर्वाणी मनवाला. सॉरी 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 सॉरी. अरे मी विसरूनच गेले यार, सॉरी. ते अरिजित सिंग म्हटलं ना की माझ्या डोळ्यासमोर दुसरं काही येतच नाही.
मी विसरूनच गेले ते आपलं नीरव मनवा दोघांना एकत्र आणायचं. सॉरी सॉरी सॉरी. सम्राट, अरे तू पासेस आणलेस पण हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे कसे? रेणुका, अगं ते माझ्यावर सोड ना, मी आहे ना एवढा स्मार्ट पोरगा इकडे. सम्राट, म्हणजे काय काय रे, काय झालं? मेसेज करून एवढं अर्जंट का बोलवलास? याच्यासाठी. काय हे? अगं बघ ना सम्राट, काय आहे? अगं मला दिसतंय, तुला का नाही दिसत आहे? अरे दाखव ना नीट. वाव, अरिजित सिंग लाईव्ह कॉन्सर्ट. मामाच्या ओळखीने ना 2 पासेस मिळाले. तर मी माझ्या फूड पार्टनरला सांगितलं की बाबा चल माझ्या बरोबर. तरी कधीपासून त्या अरिजित सिंगला ना शिव्या घालते, म्हणते त्याला पकडताच येत नाही सूर वगैरे. कप तू सम्राट, रेणुका ग अशी काय तू? जाऊ दे, असतं एकेकाचं मत. सम्राट, तू मला विचारलं असतं ना, मी लगेच आले असते. आता विचारतो की मनवा येतं का माझं सांगते. हा, एका पायावर. पायावर कशाला, आपण गाडीने जाऊया ना, केवढ्या गाड्या तुझ्याकडे. सम्राट, कधी जायचंय? रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी. रंग विंग लाव. चालेल, डन. एक मिनिट. हा, पैसे नको देऊ, हा मंत्रालय दे, फुकट आहे. गप्पा बस. एक्सक्यूज मी. काय? हॅलो सम्राट, मी बोलणारच नाही तुझ्याशी. असं का केलंस तू? त्या मनवाला कसं सांगितलंस की मी अरिजितला असं काहीतरी नावं ठेवली म्हणून? तुला माहित नाहीये मला अरिजित सिंग किती 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 आवडतो. तुला माहितीये, माझे बाबा, माझा गणपती बाप्पा आणि त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त अरिजित सिंग तरच आवडतो. तरी सुद्धा तू असं का बोललास? सगळं मान्य, मला सगळं मान्य. पण जर मी तिला असं सांगितलं नसतं तर मनवा तयारच झाली नसती ना. हो, असं आहे का? मग मला सांग, मला नाही म्हणून तू का चाललास तिच्या सोबत अरिजित सिंगच्या कॉन्सर्टला? तुला माहितीये ना, अरे आपल्याला नीरव आणि मनवाला पाठवायचंय ना. ते आपला गोल, आपलं मिशन नीरव. अगं रेणुका, थांबशील का? तिच्या सोबत नीरवच जाणार आहे. कसं काय? ते मला माहित नाही अजून, पण बघ, काही ना काहीतरी आपल्याला सापडेलच मार्ग. भाई, आपल्याला प्लॅन सापडलाय. प्लॅन नीरवच्या हृदयात सायलीचं घर बांधण्याचा प्लॅन. वा रे मेरे बॉब. बॉब द बिल्डर करके दिखाएंगे बॉब द बिल्डर. हा भाई, हा करी देंगे. पण म्हणजे अरे तू घर बांधणार. पण परी, हा प्लॅन आपल्याला फुल प्रूफ प्रायव्हेट मिशन म्हणून राबवला पाहिजे. ऐक, तुला सायली नावाच्या मुलीच्या कबुतराचा ताबा घ्यायचाय. कबूतर? कोड लँग्वेज, कोड लँग्वेज. मग ऐक ना, कबुतराच्या ऐवजी मोर घेऊया ना. मला मोर खूप आवडतो. आणि तिचे पाय पण मोरासारखे आहेत. शट अप. मोर 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 कबूतर म्हणजे मोबाईल. ते नाही का? पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे आ. तर तुला गाण्यावरनं काय कळलं? काय सुटेबल काय? हा, मोर आहे का कबूतर आहे? हा, मोर. कबूतर कबूतर. गुड गुड गुड. तर ज्यावेळी तो मोर तुझ्या कबूतर तुझ्या हातात आहे तेव्हा चुना सायलीचा डीपी काढून तिकडे सायली आणि नीरवचा डीपी लावायचा. जेव्हा तू तो डीपी बदलशील तेव्हा मी मेन टार्गेट नीरव सोबत असेल. आणि डीपी बदलल्या मी त्या नवीन डीपीची तारीफ करीन त्याच्या समोर. त्याला सांगेन की जोडी कशी छान दिसते, मस्त दिसते. आणि मग काय, नीरवच्या हृदयात सायली धक 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 धक. पण हे
डीपी जर मी बदलला सायलीचा तर ती मला रूमच्या आउट करेल. त्याचं काय आला मोठा. यू पुअर पीपल, हंग्री पीपल. अरे तुला कायमचा कोण ठेवायला सांगताय तो डीपी? परमनंट नाही ठेवायचा आहे. ज्या क्षणी माझं काम होईल ना, आपला जुगाड झाला की तुला मेसेज करीन ना. मग काय सायलीचा जुना डीपी ठेवायचा आणि कबुतराला उडवायचा. केवढं भारी आहे. भाई आपला प्लॅन. येस सर, करेक्ट आहे तुमचं. पण कसं आहे, या सगळ्या गोष्टी ना प्रोडक्टच्या क्वांटिटीवर पण डिपेंड करतात आणि प्लस तुम्ही किती त्याचे बॉक्सेस घेतात याच्यावरही. एक्झॅक्टली. म्हणजे जर का तुमची बल्क ऑर्डर असेल तर आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतो, पण म्हणजे अशी कमी ऑर्डर असेल तर ते नाही शक्य होत ना. हो हो अगदीच. तुम्ही आमच्या सिनियर. गुड, ग्रेट. थँक्यू सर. या. सायली, तू मेसेज वाचलास? कुठला? मी टाकलेला ग्रुपवर. कुठल्या ग्रुपवर बरी? अगं फ्रेशरच्या ग्रुपवर. तू वैतागते काय? अगं तू आता मला सांग ना, नंतर बघेन नाही तर मी. नाही ते सांगून त्यातली मजाच आहे. तू बरं, मी नंतर वाचते. नाही ऐक ना. ते हे बघ, वाच पटकन. मग काय एकदम. परी हा एकतर मेसेज नाही, जोक आहे. आणि त्यात तो इतका जुना आहे की साधारणतः माझ्या जन्माच्या आधीपासून तो फिरत असेल नेटवर. तुझ्या जन्माच्या आधीपासून नेटवर? तेव्हा नेट तरी होतं का? परी अगं, तू बाय एनी चान्स शाळेत अतिशयोक्ती अलंकार वगैरे असं काही ऐकलंयस का चुकून माकून? नाही. हा मोठं. बदलला. काय रे, काय बदलला? सायलीने रे, सायलीने डीपी बदललाय. हा, काय भारी दिसतोय तू. देख ले सिर्फ एक बार. चक्री विनाकारण रस्त्यात कशाला येतो रे मध्ये मध्ये? रस्त्यात काय रस्त्यात? एकतर विनाकारण तू घुसलायस आमच्या रूम मध्ये. विनाकारण. चक्र्या तू खूप जास्त बोलतोस. हा, अरे ए भाई जा ना. हा जा. ए तू मला नको अक्कल शिकू, याला शिकू काहीतरी. मी शिकतो. सॉरी. नीरव सोड ना. कशाला त्याच्याकडे कशाला लक्ष देतोय तू? कशाला नादाला लागतोय? उगाच मूड खराब होतो रे. भाई तुझा मूड मस्त करतो. डीपी बघ. ए बाळ, किती रे निर्लज्ज असावं एखाद्याने, किती. हा म्हणजे विनाकारण रूम मध्ये घुसखोरी करायची ती करायचीच. त्यावर काही लाज लज्जा शरम काहीतरी ठेव. बिनबुलाय मेहमान फालतू. किरण, हे बघ, ही तुझ्या एकट्याची रूम नाही, कळलं ना? अरे कोणाची का असे ना, कोणाची का असे ना, ते महत्वाचं आहे का? नाही, महत्वाचं काय आहे? डीपी बघणं. नाही 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 धवल, तू एक मिनिट थांब. हे बघ, तुला माहित नाही हा नेहमी असं करतो, नेहमी असं करतो. चक्र्या मला सांग, तुला काय प्रॉब्लेम आहे रे? अरे यार, हा धवल नीरवला डीपी दाखवतोय की मोबाईल शिकवतोय? इतका वेळ लागतो का? सायली बाहेर आली ना तर वाट लावेल माझी. मी आणि ह्याला, आणि ते पण सॉरी. अरे गेला उडत रे. चल नॉनसेन्सिकल स्टुपिड पीपल. अरे सोड ना नीरव. चक्र्या तुला काय प्रॉब्लेम आहे रे याला सॉरी म्हणायला? म्हण ना एकदा. ऑर्डर. अरे भांडू नका यार, भांडू नका. अरे चक्र्या, ये चक्र्या, काय इथे वेळ काय तुझं काय?
मी हे बघ बाबा, मी या पुढे नाही येणार, या रूमवर मी नाही येणार. पण आता तू जरा शांत बस. गुड बॉय, गुड बॉय. धवलूवर तू ह्याला काय सिरियसली घेतोय हा? याचं चक्राचं. अरे यार, मी आता कसं सांगू तुला? तू काही सांगू नको धवलू, तू काही सांगू नको. तू एक काम कर, तू ये तिकडे ये. ए, जा जा जा, त्याला घेऊन जा, नाहीतर कोणीतरी बेदम मार खाईल माझ्या हातचा असं दिसतंय आज. चल निघ निघ निघ, चल. कोण चल. कोण नाही, कोण नाही. तू मारणार, गप्पा बसा चक्राचा. तू अरे सोड ना, हा काय मारणार आहे भाई? ए, ऐक ना, काय झालं रे? तुमचा तो गुडघी पैलवान पळून गेला म्हणून तुझी फाटली का मला मारायला? हा? अंगाला हात तर लावून एक काम कर, तू पुरुष असशील ना, पुरुष, तुझ्यात काहीतरी दम असेल ना, तर हात लावून बघ. तू मला चॅलेंज देतो. हात लावून बघ ना. तुला हात लावून. अरे तू हात तर लावून बघ. फायदा उचलतो. फायदा तुला किती वाटत? हे वाव, सायलीचा डीपी कसला भारी आहे. काय ग, काय झालं? सायलीचा डीपी पाहिलास का मनवा? नाही का? बघू, थांब मी दाखवते. मस्त दिसतं ना नीरव? हो, पण एकटा नीरव नाही, दोघही. चक्रा तू खूप माच करतोय, खूप माच करतोय. सोड ना, जाऊ दे ना यार, जाऊ दे यार. तू डीपी बघ, डीपी बघू आपण. धवलू तुझं काय चाललंय? डीपी बघ, डीपी बघ. हा, इथे तुझ्या बाजूनी बोलतोय मी आणि तुला डीपीची पडली. तसं नाही ते. मग कसं आहे? धवल तू थांब जरा, प्लीज थांब. चक्र्या, मी तुला फायनली सांगतोय, काय? जर तू परत धवलला रूम वरून येण्यावर काय बोललास ना, तर 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 काय? तू काय करशील रे मला? तर तू काय करशील? येते आता बाहेर आणि करते माझी किल्लारी. काय करू काय करू? केला धवल उडत मी बदलते डीपी आता. आधीचा डीपी कुठला होता? परी, परी, अगं माझा फोन. सॉरी, अगं ते फोन वाजला ना म्हणून मी उचलायला गेले तर ते. अगं पण तू का हात लावला माझ्या फोनला? का उचलायला गेलीस फोन? अगं ते सॉरी बस, तुझा फोन असेल तर उचल जा आता. नको आधी गप्प बस यार. काय करतोस तू? ये लातूर, सॉरी यार, सॉरी. तर यार, या चक्राने पाय घातला आणि आपला प्लॅन फसला. प्लॅन फसला नाही, प्लॅन उलटलाय माझ्यावर. काय मी तिचा डीपी आहे ना, तो जैसे थे करायला गेले आणि तेवढ्यात ती बाहेर आली. मी घाबरले, पॅनिक झाले आणि मी तिचा मोबाईल पाडला. काय काय बोलते? झालं, आता ती मोबाईल जोडतीये, ती बदललेला डीपी बघतीये आणि मग मला फोडतीये. परी, आय एम सॉरी, पण खापली जातो तू.